नमस्कार भावांनो, माझं नाव रवी. मी कोल्हापूरचा आहे. दुबईमध्ये एक शिक्षक म्हणून काम करतो आहे. या व्हिडिओत मी तुम्हाला सांगतो की दुबईतल्या वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळ्या शिक्षकांचा पगार किती आहे. मग त्यानुसार तुम्ही जिथं जास्त पगार आहे तिथं तुम्ही कामाला लागू शकताय. आता सगळेजण म्हणतात जिथं जास्त आहे तिथंच कामाला लागायला पाहिजे. फक्त या व्हिडिओत मी तुम्हाला सांगतो की कुठल्या शाळेत आणि किती पगार आहे. दुबईमध्ये वेगवेगळ्या बोर्डाच्या वेगवेगळ्या शाळा आहेत. त्याच्यामध्ये बघा, सगळ्यात कमीपासून ते सगळ्यात जास्तीपर्यंतची मी तुम्हाला रँकिंग सांगतो आणि त्या पद्धतीनं तुम्ही ठरवा तुम्हाला कुठं लागायचं आहे कामाला. त्याच्या इलिजिबिलिटी पण वेगळ्या आहेत, पण ती गोष्ट वेगळी. आता सगळ्यात कमी पगार सुरू होतोय ते म्हणजे पाकिस्तानी स्कूल्स. इथं पाकिस्तानी बोर्डाच्या पण काही स्कूल्स आहेत ज्याच्यामध्ये पगार चालू होतोय तुम्हाला 1500 दिरहमपासून. काही आहेत 1500 दिरहम. म्हणजे 1500 दिरहम म्हणजे होतोय किती हो, 25 सव्वाशे आणि ते एक 25,000 म्हणजे 35-40 हजारपर्यंत एवढा पगार होतोय तो. एवढं 1500 दिरहमपासून ते असतोय त्यांचा एक 3,000पर्यंत असतोय तिथं शिक्षकांचा पगार. बाकी त्यानंतर मग तुमचा हेड ऑफ सेक्शन वगैरे असेल, पण 3,000-3,500 एवढाच. पण 1500 पासून सुरुवात त्यांची 1500. तुम्ही मिनिमम 2,000 धरू शकताय. पाकिस्तानी स्कूलमध्ये तुम्हाला 2,000 मिळेल. त्याच्यानंतर येतात फिलिपिन्स स्कूल. फिलिपिन्स स्कूलमध्ये पण तुम्हाला 2-2.5 हजारपासून पगार स्टार्ट होतोय बघा. फिलिपिन्स स्कूलचा 2,000, कमीत कमी 2,000, त्याच्यावरच तुम्हाला मिळेल तिथं. मी लोएस्ट सांगायला लागलोय म्हणजे तुम्ही कुठल्याही असं इमॅजिनेशन काय करत बसू नये. फॅन्टसी एवढा 2 लाख 10 लाख पगार असलं काय नाही. मी कमीत कमी तुम्हाला सांगालोय. तिथनं पुढे जास्त मिळालं तर तुमचं नशीब चांगलंच. त्याच्यानंतर येतात इंडियन स्कूल, म्हणजे CBSE बोर्डाचे ह्या इंडियन स्कूल जिथं मी काम करतोय. यांचा पगार चालू होतोय 2,000-2,500 दिरहम. कमीत कमी तुम्हाला एवढा तर पगार मिळणारच तुम्ही कुठल्याही CBSE स्कूल्समध्ये लागला. मग त्याच्यामध्ये दुबईत असाल तर दुबईत जरा जास्त मिळेल. दुबई अबुधाबीमध्ये जास्त असेल, पण तिथं राहण्याचा खर्च पण तसा जास्त आहे. त्यानंतर शारजा, अजमान, रसलखेमा आणि मग फुजेरामध्ये सगळ्यात तुम्हाला कमी पगार मिळेल. फुजेरा आणि रसलखेमा इथं तुम्हाला कमी पगार मिळेल, पण तिथं राहण्याचा खर्च पण कमी आहे. पण तुम्हाला इंडियन स्कूल्समध्ये 2,000 ते 2,500 हजारपासून स्टार्टिंग तुम्हाला होतं आहे. ओके, पण या स्कूल्स पण जास्त आहेत इथं. त्याच्यानंतर इथं येतात त्या म्हणजे अमेरिकन करिक्युलमच्या स्कूल्स. अमेरिकन करिक्युलमच्या स्कूल्समध्ये तुम्हाला कमीत कमी 4,500 दिरहम स्टार्टिंग पगार मिळेल. कमीत कमी, काही जरी नसेल म्हणजे तुम्हाला तिथं कामाला लागलं तर तुम्हाला 4,500 दिरहम तर पगार मिळणारच तिथं. एवढं आहे, म्हणजे जेवढं आता इथं मी एक्सपिरियन्स घेतला आहे तेवढं. त्याच्यानंतर येतात इथं ब्रिटिश स्कूल्स. ब्रिटिश करिक्युलम ह्या खूप फेमस आहेत इथं, ब्रिटिश करिक्युलमच्या स्कूल्स. इथं ब्रिटिश करिक्युलमच्या स्कूल्समध्ये तुम्हाला कमीत कमी 6,500 दिरहम इथून स्टार्टिंग पगार होतोय. हायेस्ट सोडून द्या, मी तुम्हाला मिनिमम सांगतोय म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल. 6,500 दिरहम. त्याच्यानंतर येतात त्या म्हणजे इथल्या मिनिस्ट्री स्कूल्स. इथल्या मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या ज्या UAE गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत ना, त्या स्कूल्स. त्यांचा कमीत कमी पगार स्टार्टिंग चालू होतोय तो म्हणजे 10,000 ते 11,000 दिरहम. 10,000 ते 11,000 दिरहम इथून त्यांची स्टार्टिंग होते. मग पुढं ते 16,000, 17,000, 18,000 इथंपर्यंत जाते. ओके, त्याचा क्रायटेरिया काय ते एक नवीन व्हिडिओत बघू आपण. आणि त्याच्यानंतर येतात ते म्हणजे IBच्या स्कूल्स. IBच्या स्कूल्स आता ते मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या स्कूल्स म्हणजे इथल्या UAE गव्हर्नमेंटच्या स्कूल्स आणि IBच्या स्कूल्स ह्या इक्वली तेवढ्याच आहेत. त्यांचा पण पगार चांगला आहे, म्हणजे स्टार्टिंग 11,000-12,000 हजार IBच्या स्कूल्सना मिळतोय तेवढा. आता आय होप म्हणजे मी तुम्हाला ही माहिती दिली की कुठल्या शाळेमध्ये किती पगार असतोय. आता तुम्ही तुमच्या इलिजिबिलिटीनुसार तुमची जी काय पात्रता आहे त्या पात्रतेनुसार तुम्ही कुठं फिट होताय आणि कुठं संधी तुम्हाला मिळते तिथं तुम्ही ॲप्लाय करा. आणि देव करो गणपतीच्या कृपेने तुम्हाला चांगल्या IB किंवा मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनमध्येच काम मिळो. देव तुमची इच्छा पूर्ण करो अशी माझी अपेक्षा आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती मिळू द्या. आणि या सगळ्या शाळांमध्ये ॲप्लाय करायच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, ते मी एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन. ओके, तर स्टे हेल्दी, स्टे हॅपी, निरोगी राहा आणि आनंदी राहा.